प्रवीण मधुकर टोके त्याचं नाव आहे। त्याचं नाव प्रवीण मधुकर टोके उर्फ नागेश टोके म्हणून त्याला आमच्या पंचवर्षात ओळखतात। चासकामान गुंजवटा चासकामान खेड तालुक्यामधलं। तर 2.5 वर्ष झालं आम्ही मिसिंग पण दिलेली पोलीस स्टेशनला। त्या बेपत्ता झाल्याची मिसिंग दिली होती, पण त्याचा पोलीस स्टेशनकडनं आम्हाला कुठलाच रिस्पॉन्स भेटला नाही। आम्ही शोधून 3 महिने आमच्या पद्धतीने आम्ही खूप प्रयत्न केलेत, पण आम्हाला काही कुठलं यश भेटलं नाही। त्याच्यानंतर 2.5 वर्षानंतर आता आम्हाला एक शिरवळ पोलीस स्टेशनवरनं फोन आलेला आहे। आपले पोलीस पाटील आहेत, त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट झाला त्यांच्याकडनं कॉन्टॅक्ट मग आमच्याकडे झालं। तर आम्हाला रात्री 11 वाजता त्यांच्याकडनं फोन आल्याच्यानंतर आम्ही शिरवळ पोलीस स्टेशनला फोन केला। त्यांनी त्यांचं लोकेशन पाठवलं मला। मी 2:30 वाजता तिथनं 12 वाजता तिथनं निघून त्यांच्याकडनं ताब्यात मी तिथनं 2:15ला मी त्यांच्याकडनं ताब्यात माझ्या हातात घेतले। तिथून मी 4 वाजता इथं आणलं। मी इथं आणल्यावर दुसऱ्या दिवशी बिडकर साहेबांना कॉल केला आहे, साहेब असा विषय भाऊ माझा भेटला आहे, मी त्याला पोलीस स्टेशनला घेऊन येऊ का? ते बिडकर साहेब एवढं बोलले की 2 दिवस मी सुट्टीवर आहे, 2 दिवसानंतर मी कॉल करतो, मग तुम्ही त्यांना घेऊन या। तर आज पोळा झालं, तर आज आमचा विषयच होता की इकडे यायचंच। त्याचं आज आम्हाला साईडच्या गावाकडनं कळलं की ती लोक शोधायला इथं आलेत। हे पोरगा इकडे आलाय म्हणून त्याला शोधायला इकडे आलेत, म्हणून आमच्याच गावातला तो माणूस, म्हणून आम्ही त्याला जो तिथनं त्याला उचलला होता तो सांगतोय आम्हाला। लास्ट आम्ही त्याला जिथं बघितला होता तिथंच नेऊन आम्ही त्याला बसवला। तर तिथले एक माणूस जो होता त्याला शोधायला आले, तो त्याच्या समोर येऊन बसतोय, त्याला बघतोय। अजून 2 लोक आहेत, ती रोडनी चालत येतात, त्याच्या समोरून जातात। त्यांना आजूबाजू त्या पोरांचं हे दिसलं, ते बघतात त्यांनी तिथनं पळायचा मार्ग काढला। तर त्या आम्ही त्यांना पकडल्यावर ते गावाचे नाव सांग, एक बोला मी दोंद्यातला राहतोय, मी कडूसचा आहे, असे सांगायला लागले। पण त्यांचं सगळं खोटं आहे, त्यांचा एकही ठाव ठिकाणा फिक्स कुठलाच सांगत नाही आहे। त्यांच्या मोबाईल आम्ही चेक केला तर त्यांच्या मोबाईलमध्ये एवढे फोटो आहेत। त्या लोकांना तो इथून ज्यांनी नेला होता ठिकाण पण सांगतोय, तो ठिकाण पण गावाचं आहे ना 75% आहे ना अंधुरी म्हणून गाव आहे। शिरवळ मधलं अंधुरी म्हणून गाव आहे, लोणी म्हणून। त्या लोणी अंधुरी गावात त्याला ठेवलं होतं, तर ते पण सांगतोय। आम्ही चौकशी केली, आम्ही भरपूर चौकशी केली। तिथले एक माणूस पण आहे, त्यांनी ओळखलंय पण याला, आम्ही फोटो पण पाठवलाय, त्याला ओळखलंय। आज आमचं पोलीस स्टेशनला एकच म्हणणं होतं की इथं यायचं, मेडिकल करायचं ना आपलं, तिकडं अजून पुढं शोध घेण्यासाठी जायचं। तर त्याच्या आधीच आम्हाला असं ही घटना माणसं भेटल्यामुळे आम्ही आतापर्यंत। आता आपल्या सर्वांच्या आवडत्या नवरंग कलेक्शन अँड टेलर्समध्ये खास 15 ऑगस्ट गणपती, नवरात्री, दसरा व दिवाळीसाठी उपलब्ध आहेत खास ऑफर्स। 5,000 मध्ये कोणतेही 10 शर्ट, 4,500 मध्ये कोणत्याही 5 पॅन्ट, 15,000 मध्ये तब्बल 10 लिनन शर्ट, तसेच नवरंग होलसेल हब मध्ये फक्त 2,900 मध्ये 4 जीन्स, तर 1,500 मध्ये 5 टी शर्ट उपलब्ध। आमचा पत्ता मार्केट यार्ड जवळ, राजगुरुनगर। संपर्क 9970714616 9561929228। ती अजून कोणाबरोबर नाही हो, हीच आमची इच्छा आहे। आम्हाला काय त्यांना मारून टाकायची इच्छा नाही का, आम्ही त्यांना पकडून मारायचं, आम्हाला तसली इच्छा नाही, काय काही करायचंच नाही। फक्त आज त्याच्या बरोबर झाले, उद्या कोणाबरोबर अजून व्हावा नाही, आमची हीच अपेक्षा आहे। अहो आज तो बाहेर निघायला घाबरतोय, अख्ख्या खेड तालुक्यात फिरणारा माणूस बाहेर निघण्यासाठीच घराच्या बाहेर निघण्यासाठी भरतोय। नेण्याचं काहीच कारण नाही, आम्हाला कारणच माहित नाही, त्याला माहिती ह्यो असा फिरतोय ह्या हिशोबाने त्याला नेलंय की त्याला कोणीच नाही त्याच्याकडे। 2.5 वर्षात सापडला नाही, काय समजायचं ना? 2.5 वर्ष टॉर्चर केलेलं आहे। हो, त्याला मारहाण एवढी झालेली आहे की बास रे बास। हो का, ही मारहाण आहे त्याच्या, आता त्यालाच माहिती मारहाण का केलेली आहे। पूर्ण बधीर केलाय मारून। तो पळून जायचा प्रयत्न करत असेल, अजून काही करत असेल म्हणून त्यांना मारहाण केलेली आहे। जेवण मागितलं का चटके द्यायचे, त्याच्या पाठीवरचे चटकेचे फोटो पण ऑलरेडी पब्लिक बघितल्यामुळे अजून जरा घाबरलेला आहे। तो थोडा डोक्यात मतिमंद असल्यामुळे तो थोडा वायबल होतोय बोलण्यासाठी। काय हे रॅकेटचा परत फाश व्हावा, आमचं तेवढंच। त्यांचा मोबाईल घातला, त्यांच्या मोबाईल मध्ये अशी भरपूर लोक आहेत, ते फोटो आहेत मुलांचे की याचा त्याला फोटो पाठव, त्याचा त्याला फोटो पाठव। तो काय मतिमंद किंवा कोणत्या प्रकाराने आघात झाले, शांत आहे, त्याला सगळं कळतं, त्याला सगळं फक्त भीतीपुटी आहे ना, तो आता काय बोलू शकत नाही। आता तो सध्या काय बोलू शकत नाही। दखल घ्यावा आणि या सगळ्याचा पर्दाफाश करावा असं सगळ्यांची विनंती आहे। त्याचा स्वभाव असल्यामुळे म्हणून त्याला उचललेला आहे, मेन आरोपी पर्यंत पोहोचावा। हा
अजून बाकीचे आरोपी पण आम्हीच त्यांना पोलीस स्टेशनला आम्हीच बोलून घेतलंय त्यांना ते स्वाधीन करण्यासाठी. घडू नये पुढे भविष्यात याचा आज आणि त्यांचे डेअरिंग पण बघा, आज एवढ्या वर्षांनी ते परत इथं शोधायला पण येतात. मग त्यांची एवढी डेअरिंग किती. आम्ही सांगितलं किती 1.5 तास लावला त्यांनी यायला पुढंच ना. मग ते किती गरीबाच्या माणसांच्या पाठीमागे. खेड तालुक्याच्या सर्व नागरिकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तसेच येणाऱ्या गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री विनोद पोपट टोपे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती खेड, तसेच ॲडव्होकेट सोनल विनोद टोपे, लोकनियुक्त सरपंच वाकी बुद्रुक, तालुका खेड.